हा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं पहा. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. तर त्याच्यामध्ये in a triangle relation between the side opposite to acute angle and remaining two sides. तर याच्यामधलं रिलेशन काय असतं याविषयीचा स्टडी केला, ऍक्टिव्हिटी ही कंप्लीट केली होती. तर इथे पहा स्क्रीनवर, तर वरती ट्रायंगल दिलेला आहे. जस्ट मिनिट. हा, तर इथे मी बॉक्स करतोय पहा, हा बॉक्स पहा आणि हा ट्रायंगल पण पहा. ट्रायंगल पहा इथे. तर AB स्क्वेअर, इथे हा ऍक्युट अँगल आहे, हा पहा, आणि त्याच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत याच्या आधारे आपल्याला इथे रिलेशन घ्यायचं आहे. तर इथे पहा AB स्क्वेअर इज इक्वल टू, AB स्क्वेअर म्हणजे ही ऍक्युट करणारी वन साइड आहे पहा. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. BC स्क्वेअर ही म्हणजे बेस आहे या ट्रायंगलचा, पूर्ण बेस आहे BC स्क्वेअर, प्लस AC स्क्वेअर. इथे जो अँगल आहे त्याची अपोजिट साइड आहे, तर इथे मी ग्रीन कलरने दाखवतो पहा. AC स्क्वेअर हा बेस BC स्क्वेअर प्लस अपोजिट साइड AC स्क्वेअर मायनस 2 इंटू BC केले, हा बेस केला, इंटू DC म्हणजे हा छोटा पार्ट परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हा पुढचा पार्ट राहतो तो DC. पहा इथे मी तो ब्लॅक कलरने दाखवतो थोडासा सेपरेट पहा. इथे हा पहा DC, तर तो इथे घेतलेला आहे. तर हे रिलेशन आपल्याला इथे माहिती होणं गरजेचं आहे. ओके, आता नेक्स्ट पहा याच्यामधला सेकंड. हा, आता इथे पहा हा ट्रायंगल पाहिला होता. सेकंड जे पाहिलं होतं ते काय पहा. सेकंड एक्झाम्पल, रिलेशन ऑफ द साइड अपोजिट टू ऑब्ट्यूज अँगल विथ रिमेनिंग टू साइड्स. पहा, तर हा ऑब्ट्यूज अँगल आहे, इथे आहे पहा, हा लक्षात घ्या. ऑब्ट्यूज अँगल हा इथे ऑब्ट्यूज अँगल आहे, याच्या संदर्भात अपोजिट साइड आणि हा ऑब्ट्यूज अँगल याच्या संदर्भातलं रिलेशन आपण काल पाहिलं होतं, तेच पहा इथे. आता हे प्रूव्ह केलं होतं आपण काल. आता डायग्रामच्या आधारे पहा इथे AB स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे तो ऑब्ट्यूज अँगल आहे त्याची अपोजिट साइड पहा, इथे मी दाखवली पहा. AB स्क्वेअर अपोजिट साइडचा स्क्वेअर, ऑब्ट्यूज अँगलच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. BC स्क्वेअर म्हणजे इथे आहे पहा, BC स्क्वेअर एवढाच पार्ट घ्यायचा आहे. BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे हा ऑब्ट्यूज अँगल तयार करणाऱ्या साइडच्या स्क्वेअरची सम आहे पहा, आणि प्लस 2 इंटू BC, पुन्हा हे घ्यायचं आहे BC इंटू CD, इकडचा पार्ट घ्यायचा आहे हा BC इंटू CD, इथे पहा. तर असं हे रिलेशन कोणामधलं आहे, हे एक्झाम्पल आपण काल प्रूव्ह केलेलं पहा. रिलेशन ऑफ दी साइड अपोजिट टू ऑब्ट्यूज अँगल विथ रिमेनिंग टू साइड्स. तर हे या पद्धतीने आपण हे डिटरमाइन करतो, हे लक्षात घ्या. आता याचा यूज करायचा आहे पुढे आपल्याला अपोलोनियस थेरम साठी. पहा आता नेक्स्ट पार्ट. ओके, पहा आता इथे अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम, थेरम पहा. ट्रायंगलच्या आधारे आपल्याला इथे थेरम दिलेला आहे, तो पहा, समजावून घ्या. पहा इथे, इन ट्रायंगल ABC, if M is the midpoint of side BC, then AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. पहा, तर इथे डायग्राम मध्ये पहा ट्रायंगल ABC पहा. ओ नो, ट्रायंगल ABC हा ट्रायंगल पहा. तर या ट्रायंगल मध्ये
यम हा मिड पॉइंट आहे. यम हा मिड पॉइंट आहे कोणाचा? बीसीचा. लक्षात घ्या. तर अशा वेळी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजेच हा बेस आहे. तर बेस वगळून या ज्या साइड्स आहेत AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर यांची सम इज इक्वल टू 2AM स्क्वेअर म्हणजे या साइडचा स्क्वेअर आहे 2AM स्क्वेअर. ही मेडियन आहे. लक्षात ठेवा. मिड पॉइंट आणि मिड पॉइंट साइडचा मिड पॉइंट आणि अपोजिट व्हर्टेक्स जॉईन केलाय मेडियन आहे ही. तर या 2 इंटू या मेडियनचा स्क्वेअर प्लस 2 इंटू हा BM स्क्वेअर पहा. आता ह्या BM ऐवजी इथे CM लिहिलं तरी चालतं. हे BM ऐवजी CM इथे लिहिलं तरी चालतं. याच्या ऐवजी समजा इथे CM लिहिलं CM स्क्वेअर 2CM स्क्वेअर CM स्क्वेअर तरी पण चालतं. आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके. हा ठीक आहे. पहा आता. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. स्क्रीनवर पहा. स्टार्टिंगला गिवन पहा. दिलेला पार्ट आपल्याला गिवन मध्ये लिहायचा असतो. गिवन पहा. जी माहिती आहे ती लिहायची आहे. इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. एवढाच पार्ट गिवन मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आता टू प्रूव्ह पहा. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते टू प्रूव्ह मध्ये लिहायचं आहे. इथे आहे ते हे पहा. ते टू प्रूव्ह मध्ये येणार आहे एवढा पार्ट. म्हणजेच पहा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. तर हे येणार आहे टू प्रूव्ह मध्ये. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डायग्राम मध्ये जो काय बदल करायचा असतो तर तो कन्स्ट्रक्शन मध्ये येत असतो. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन घ्यायचं आहे. डायग्राम मध्ये जो बदल केला तो इथे कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेला आहे. इथे पहा. त्यामुळे इथे ऍडिशनल पार्ट आला कन्स्ट्रक्शन. हा आता कन्स्ट्रक्शन काय घेतलेलं आहे पहा. काय केलेलं आहे तर हा सेगमेंट AD परपेंडिक्युलर टाकलेला इथे. सेगमेंट AD हेच इथे लिहायचं आहे. पहा. ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. तर हा AD सेगमेंट BC वर परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ओके. हा देन आता आपल्याला प्रूफ घ्यायचं आहे. पहा नेक्स्ट पार्ट म्हणजे प्रूफ. हा आता प्रूफ समजावून घ्या. If segment AM is not perpendicular to segment BC, then out of angle AMB and angle AMC, one is obtuse angle and the other is acute angle. पहा आता इथे काय सांगितलं. AM जर परपेंडिक्युलर नसेल. हा AM पहा. AM is not perpendicular to सेगमेंट BC. इथे डायग्राम मध्ये दिसतेच आपल्याला. तर AM हा काय BC ला परपेंडिक्युलर नाही आहे. तर अशा वेळी काय होतं तर AMB हा जो अँगल आहे AMB पहा इकडचा अँगल तर आणि इकडचा अँगल तर एक ऑब्ट्यूज असतो आणि एक ऍक्यूट अँगल असतो. तर इकडे ऍक्यूट अँगल तयार झाला आणि इकडचा ऑब्ट्यूज अँगल तयार झालेला आहे. तर हे इथं सांगितलेलं आहे का तर हा परपेंडिक्युलर नाही म्हणून. परपेंडिक्युलर असला तर दोन्हीकडचे राईट अँगल होणार. ते दोन्हीकडचे म्हणजेच 90 डिग्रीचे होणार. ज्या अर्थी हा AM परपेंडिक्युलर नाही त्या अर्थी एक हा तयार झालेला एक ऑब्ट्यूज अँगल असेल आणि एक ऍक्यूट अँगल आहे असं सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. इन द फिगर अँगल AMB इज ऑब्ट्यूज अँगल आणि अँगल AMC इज ऍक्यूट अँगल. तर हे सांगितलं होतं तेच आता इथे घेतलेलं आहे. आता आपण जी एक्झाम्पल सोडवली यापूर्वी सांगितली आपण प्रूव्ह केली फ्रॉम एक्झाम्पल्स 1 and 2. आता 2 वरून हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे पहा. 2 वरून हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. 2 म्हणजे आता यापूर्वी प्रिव्हियस आपण जी 2 एक्झाम्पल पाहिली
तर त्याच्यातलं सेकंड वरून हे लिहिलेलं आहे. म्हणजे सेकंडचं आहे ते म्हणजे कशा बाबतीत आहे तर ऑब्ट्यूज अँगलच्या बाबतीत आहे. तर इथे पहा हा ऑब्ट्यूज अँगल आहे आणि मग इथे आपण काय करतो ते समजावून घ्या. तर इथे AB स्क्वेअर म्हणजे हा पहा हा AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर येणार. हे AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर आणि मग प्लस 2BM हेच पुन्हा घ्यायचं आहे 2BM इंटू MD. हा एवढा पार्ट MD घ्यायचा आहे. सेकंड एक्झाम्पल आपण जे घेतलं त्या तसं घ्यायचं आहे इथे त्यानुसार. आणि याला आपण नंबर दिलेला आहे जस्ट अ मिनिट. हा जस्ट मिनिट. हा आता पहा इथे इथपर्यंत आपण पाहिलं. हे पहिलं स्टेटमेंट इथे पाहिलेलं आहे. जस्ट मिनिट. हा हे फर्स्ट स्टेटमेंट आपण आता पाहिलं. आता नेक्स्ट पार्ट पहा. तर आता इथे ऍक्युट अँगलच्या बाबतीतलं पहा. काल जे एक्झाम्पल झालं तर त्यातलंच हा अँगल इथे पहा. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल याच्या बाबतीत पहा. याच्या बाबतीत हा इथे हा ऑब्ट्यूज नाही ऍक्युट अँगलच्या बाबतीत. आता आपण घेतलं हे स्टेटमेंट तयार केलेलं आहे. हे ऑब्ट्यूज अँगलच्या बाबतीत ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलच्या बाबतीतलं आहे. आणि आता जे स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे ते ऍक्युट अँगल ट्रायंगलच्या बाबतीतलं आहे. हा ऍक्युट अँगल आपण इथे विचारात घेतला मग सांगितलं. तर त्यानुसार इथे पहा आता AC स्क्वेअर ही साइड पहा. या ऍक्युट अँगलची अपोजिट साइड आहे ती. तर AC स्क्वेअर हे स्टेटमेंट पाहायचं आहे तुम्हाला. आता इथे पहा AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर ही साइड पहा. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2MC सॉरी 2BM इंटू 2MC इंटू MD हे घ्यायचं आहे. पहा मी पुन्हा एकदा सांगतो. हा AC स्क्वेअर इथे पहा जस्ट अ मिनिट. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2MC हे हाच पार्ट घ्यायचा आहे. मायनस 2MC इंटू MD हा पार्ट घ्यायचा आहे. कालचं झालेलं फर्स्ट एक्झाम्पल किंवा आज आपण सुरुवातीला सांगितलं ते त्यानुसार इथं लिहिलेलं आहे. आता हेच पहा. देअरफोर AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. AM स्क्वेअर आहे की नाही. AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर इकडचं लिहिलं कारण का माहितीये का तर इथे MC आणि MB इक्वल आहेत. इथे मी बॉक्स मध्ये दाखवतो पहा. MC आणि इथे MB इक्वल आहेत. का तर M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BC. त्यामुळं CM आणि BM इक्वल आहेत. तीच व्हॅल्यू इथे ठेवलेली आहे. इथे पण पहा MC इथे आहे तेच इथे BM ठेवलेलं आहे आणि पुढचं MD आहे तसं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे स्टेटमेंट आता इथं मिळालेलं आहे. पहा कोणतं स्टेटमेंट मिळालं. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD. आणि इथे रिझन काय आहे तर BM इज इक्वल टू MC. तर ही फक्त व्हॅल्यू ठेवलेली आहे. ओके. आता नेक्स्ट ऍडिंग 1 and 2 फर्स्ट अँड सेकंड ऍड करायचे आहेत. लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करायची आहे आणि राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड ऍड करायची आहे. पहा इथे लेफ्ट हँड साइड AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथे पहा
हे ए बी स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इथे लिहिले. आणि आता राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड मिळवायची आहे. तर राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड मिळवली तर काय होतं पहा, तर हे 2BM आणि हे 2BM कॅन्सल होतात. त्याच्यानंतर इथे पहा हे 2BM कॅन्सल होतात आणि मग इथे आपल्याला काय मिळतात पहा, 2AM स्क्वेअर, हे AM आणि हे AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर आणि इकडे हे MB स्क्वेअर आणि हे MB स्क्वेअर 2MB स्क्वेअर झाले पहा. आलं का लक्षात? हे दोन्ही गेले तिकडचा पार्ट, हे हा एवढा सगळा पार्ट इकडचा गेलेला आहे. हे प्लस आणि मायनस आहे पहा, हे गेलेले आहेत. इकडचाच पार्ट राहिला म्हणजे 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. लक्षात आलं का? हे रिकाम करतो म्हणजे लक्षात येईल. ओके. हा हा म्हणजे आपल्याला लास्टला इथे काय मिळालं पहा, तर इथे हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट जे मिळालेलं आहे ते म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. राईट दी. आता याचं जे आहे तर हे लक्षात ठेवा, इथे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इथे आहे पहा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर आणि हेच इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके. तर हा जो थेरम आहे किंवा प्रॉपर्टी आहे तर यालाच अपोलोनियस थेरम असं म्हणतात. अपोलोनियस थेरमचा यूज करता यावा तर यासाठी मी इकडे एक डायग्राम घेतलेली आहे. आता या डायग्रामच्या आधारे आपल्याला अपोलोनियस थेरम जर लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा आहे पहा. जस्ट अ मिनिट. हा तर आता इथे लिहित असताना काय करायचं पहा, अपोलोनियस थेरम यूज करायचा असेल तर मिनिमम काय लिहावं लागतं ते पण समजावून घ्या. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR यस किंवा सेगमेंट PS is the median and therefore by Apollonius theorem कसा घ्यायचा आहे पहा, कसा यूज करायचा आहे. तर ही साइड घ्यायची PQ स्क्वेअर, मी कलरनी दाखवतो पहा इथे, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू, इथे ग्रीन कलरनी दाखवतो पहा, 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. या QS ऐवजी SR घेतले तरी चालतात. का माहितीये का? तर हे QS आणि SR इक्वल आहे. आता मी हा लिहितोय पहा इथे, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर असं होईल. एखाद्याने असं लिहिलं, और PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस, या QS च्या ऐवजी SR लिहिलं तरी चालतं. इथे पहा 2SR स्क्वेअर, कारण QS आणि SR इक्वल आहेत लक्षात ठेवा. हे QS इथले आणि हे SR इक्वल आहेत, सेम आहेत, बिकॉज S इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR, देअरफॉर QS इज इक्वल टू SR. तर हा आपल्याला डायग्राम वरून असा अपोलोनियस थेरम असा लिहिता आला पाहिजे. तर हा यातला महत्वाचा भाग आहे.